Hello dear students, good morning all of you. Now students, as you know that we have started our grammar topics, okay? So in that grammar topics, writing skill is most important. You should know how the writing skill you have to इम्प्रूव्ह. म्हणजे तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की ते रायटिंग स्किल तुम्हाला इम्पॉर्टंट आहेच, पण त्याशिवाय तुमची रायटिंग स्किल तुम्ही इम्प्रूव्ह कशा प्रकारे केली पाहिजे हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. सो बिकॉज ऑफ दॅट यू मस्ट फर्स्ट ऑफ ऑल नो दॅट वेअर अँड हाऊ यू शुड यूज अ प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स अँड द कॅपिटल लेटर्स. तर आता रायटिंग स्किल जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायची असेल, सो बिफोर दॅट तुम्हाला आधी हे माहिती असलं पाहिजे की रायटिंग स्किलमध्ये जे इम्पॉर्टंट आहे पंक्च्युएशन मार्क्स आणि कॅपिटल लेटर्स, तर त्याचा बरोबर यूज कुठे आणि कसा झाला पाहिजे. वेअर यू शुड यूज अ परफेक्ट अँड करेक्ट punctuation mark and the capital letter. So today we are going to learn about punctuation marks and capital letters. Now students, from the first standard you already know about the punctuation marks. बरोबर आहे, तुम्ही अगदी पहिल्या स्टँडर्डपासून पहिलीपासून तुम्ही पंक्च्युएशन मार्क्स हा टॉपिक जो आहे तो शिकत आलेला आहे. फॉर एक्झाम्पल पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय असतं तर full stop, comma, double inverted comma, question mark, exclamation mark, etc. So these are the punctuation mark, but you have studied from the first standard. But then also sometime you will be confused, and you are getting confused about where and how you should use a punctuation mark. And sometime what you do, sometime you never use any punctuation mark and write as it is, you write all the things. म्हणजे काय, आता तुम्ही पहिलीपासून जरी शिकत आलेला असाल पंक्च्युएशन मार्क हा जो टॉपिक म्हणजे फुल स्टॉप, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा एक्सेट्रा, तरीसुद्धा तुमच्या लिहिताना तुमच्या फार चुका होतात. पंक्च्युएशन मार्क्स तुम्ही काही वेळेला यूज करतही नाही आणि काही वेळेला चुकीचं यूज करता. गडबडीमध्ये तुम्ही काही वेळेला जर तिथं क्वेश्चन असेल तरी तिथं फुल स्टॉप देता आणि यू कंटिन्यू द रायटिंग, तुम्ही तुमचं रायटिंग कंटिन्यू ठेवता. काही वेळेला समटाईम यू फॉरगॉट टू गिव्ह अ फुल स्टॉप. काही वेळेला वाक्य पूर्ण होतं परंतु तिथं तुम्ही फुल स्टॉप द्यायचा विसरून जाता. सो फर्स्ट ऑफ ऑल टुडे वी विल लर्न व्हॉट इज मीन बाय अ पंक्च्युएशन मार्क अँड व्हॉट आर द काइंड्स ऑफ पंक्च्युएशन मार्क, अँड आफ्टरवर्ड्स वी विल सी वेअर वी शुड यूज अ परफेक्ट अँड करेक्ट पंक्च्युएशन मार्क. Okay, now let we begin. Punctuation. So first of all, what is mean by punctuation? It means the right use of putting in points or stops in writing. Punctuation म्हणजे काय? Right use. It means the right use of putting in points. आता तुम्ही काही लिहिताना त्यावेळेस तुमचे वर्ड्स असतात, त्याला पॉईंट्स हा शब्द इथे घेतलेला आहे. मग ते तुमचे वर्ड्स जे आहेत त्या वर्ड्सच्या बरोबर पॉईंट्स ऑर स्टॉप्स इन रायटिंग, ते वर्ड लिहित असताना तुम्हाला काही वेळेला थांबावं लागतं. बरोबर, मग ते वर्ड लिहित असताना जशी त्या सेंटेन्सची कंडिशन असेल त्यानुसार तुम्हाला त्या वाक्यामध्ये थांबावं लागतं किंवा वाक्यामध्ये पंक्च्युएशन मार्क यूज करावं लागतं. पंक्च्युएशन मार्क्स द फॉलोविंग आर द प्रिन्सिपल ऑफ स्टॉप्स. म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स कधी आपण यूज करतो जेव्हा आपण वाक्यामध्ये थांबतो, वाक्य बोलताना थांबतो तिथे. मग ते थोड्या वेळासाठी असेल तर काय यूज करायचं, जास्त वेळासाठी थांबणं असेल तर तिथं काय यूज करायचं. शिवाय काही वेळेला आपण एखाद्या वेळेस आश्चर्यकारक वाक्य बोललो, समटाईम वी स्पीक एनी क्वेश्चन, तर काही वेळेला आपण क्वेश्चन बोललो तर काय करायचं, कोणतं पंक्च्युएशन मार्क्स वापरायचं, दॅट वी विल सी. नाव हिअर आर द सम पंक्च्युएशन मार्क्स ॲज यू नो फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड. आता इथं मी काही तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स शिकवणार आहे ते तुम्ही फर्स्ट स्टँडर्डपासून शिकत आलेला आहात. बट नाव यू हॅव टू कीप दिस पंक्च्युएशन मार्क इन युअर माइंड बिकॉज यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर रायटिंग स्किल. ओके, नाव फर्स्ट पंक्च्युएशन मार्क इज full stop, second is comma, then question mark, exclamatory mark or exclamation mark,
and inverted comma. So rather than this, another punctuation marks also there, like hyphen, then single inverted comma, double inverted comma, as like. But these 5 are the most important punctuation mark that you should know for your writing skill. तुमचं रायटिंग स्किल जर सुधारायचं असेल, लेखनी कौशल्य ज्याला आपण म्हणू शकतो, ते जर का सुधारायचं असेल, यू हॅव टू प्रेझेंट युअर पेपर व्हेरी इम्प्रेसिव्ह. तुम्हाला जर तुमचा पेपर, तुमचा जो क्वेश्चन पेपर, आन्सर पेपर अगदी इम्प्रेसिव्ह वेने लिहायचा असेल, तर यू शुड मस्ट नो अबाउट द पंक्च्युएशन मार्क. तुम्हाला पंक्च्युएशन मार्क कुठे आणि कसे यूज करायचे हे समजलंच पाहिजे. तर हे जे 5 पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते युजली आपण प्रत्येक रायटिंग स्किलमध्ये आपल्याला येतात आणि ते यूज करावेच लागतात. नाउ लेट वी बिगिन विथ द फुल स्टॉप. नाउ फुल स्टॉप. द फुल स्टॉप रिप्रेझेंट द ग्रेटेस्ट पॉज अँड सेपरेशन. It is used to mark the end of the declarative or an imperative sentence. Like full stop. When we use full stop we use in simple language. Like full stop we use when we end a sentence, or when we have to do, or when we have to take a greatest pause whenever we are speaking. तर full stop आपण कधी यूज करायचा? 2 वेळेला. पहिल्या वेळेला म्हणजे जेव्हा आपलं वाक्य पूर्ण होतं तेव्हा, किंवा आपल्याला खूप वाक्य बोलायची आहेत परंतु एक वाक्य बोलल्यानंतर आपल्याला खूप वेळासाठी थांबायचं आहे. पॉज, ग्रेटेस्ट पॉज म्हणजे खूप वेळासाठी थांबायचं आहे दुसरं वाक्य बोलण्यापूर्वी, मग त्यावेळी आपण तिथे फुल स्टॉप यूज करू शकतो. फुल स्टॉप नॉर्मली वी यूज इन द डिक्लॅरेटिव्ह सेंटेन्स ॲट द एंड. फुल स्टॉप हा कधी यूज करायचा असतो? ॲट द एंड ऑफ सेंटेन्स, वेन दॅट इज डिक्लॅरेटिव्ह सेंटेन्स ऑर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ते ज्यावेळेस जर का ते आज्ञा देणारं वाक्य असेल किंवा पूर्ण वाक्य असेल तर त्या ठिकाणी आपण फुल स्टॉप यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग to school. Okay, I am going to school. Now I have declared that. Yes, I have declared that की I am going to school. मी हे डिक्लेअर केलेलं आहे, मी शाळेत जात आहे. हे वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून इथे फुल स्टॉप. Okay, when we end the sentence, when we end any sentence, that time we should give a full stop. The next is comma. Now where you should comma? The comma represents the shortest pause and is used to separate a series of words in the same construction. It means that whenever we are speaking something more, whenever we are speaking something more and we have to take a little bit pause in between of that, so we should use a comma. म्हणजे आपण काहीतरी खूप काही सांगतोय, बोलतोय, ओके, आणि ते बोलत असताना किंवा सांगत असताना आपल्याला एक छोटासा पॉज घ्यायचा आहे, थोड्या वेळासाठी थांबायचं आहे, तर त्यावेळी आपण कॉमा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मुंबई, पुणे are the metropolitan cities. Now the sentence is Mumbai, Pune are the metropolitan cities. म्हणजे मुंबई आणि पुणे ह्या metropolitan cities आहेत. Okay, now while speaking this sentence I had taken some little bit pause after Mumbai. बरोबर, मी मुंबई हा शब्द बोलल्यानंतर थोड्या वेळासाठी पॉज घेतला, लाईक मुंबई, पुणे अशा प्रकारे. का मी असे बोलले मुंबई पुणे? नाही,
मुंबई, पुणे. म्हणजे मी काहीतरी सांगते आणि ते सांगत असताना लिस्ट करते आणि ते लिस्ट वाईल लिस्टिंग द वर्ड, ज्यावेळेस मी त्या शब्दांची लिस्ट करते आणि त्या लिस्टिंग द वर्ड करत असताना मी मध्ये थोड्या वेळासाठी थांबलेली आहे. मग त्यावेळी मी तिथे पुणे, मुंबई हे बोलत असताना मध्ये कॉमा घेतला. म्हणजेच आपण कॉमा कधी वापरू शकतो, जेव्हा आपल्याला आता मी इथं 2 वर्ड्स बोलताना पॉज घेतला. मग तुम्ही काही वेळेला 2 सेंटेन्स बोलताना जर पॉज घेत असाल तरीसुद्धा तिथे तुम्हाला कॉमा वापरावा लागतो. कॉमा म्हणजे काय? देअर इज नथिंग एंड ऑफ सेंटेन्स. कॉमा हा सेंटेन्सचा एंड नसतो. ज्यावेळेस आपल्याला 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडून बोलायचे आहेत, 2 वाक्ये किंवा 2 शब्द किंवा अनेक वाक्य अनेक शब्द हे जोडून बोलायचे आहेत, परंतु आपल्याला मध्ये थोड्या वेळासाठी पॉज घ्यायचा आहे, तर त्यावेळी आपण कॉमा हे पंक्च्युएशन मार्क वापरू शकतो. आता आपण फुल स्टॉप आणि कॉमा हे 2 पंक्च्युएशन मार्क बघितले. आता आपण फुल स्टॉप, इन द फुल स्टॉप वी हॅव सीन दॅट फुल स्टॉप वी यूज फॉर ॲट द एंडिंग ऑफ सेंटेन्स. जेव्हा आपल्या सेंटेन्सचा एंड होतो तेव्हा आपण फुल स्टॉप वापरतो हे बघितलं. त्याशिवाय फुल स्टॉप आपण कधी वापरू शकतो? व्हेनेवर वी हॅव टू राईट any short form of any word, like for example MA, M.A. Okay, MA is a short form of Master in Arts. बरोबर की नाही? मास्टर इन आर्ट्स MA याचा हा शॉर्ट फॉर्म आहे MA. मग हा शॉर्ट फॉर्म करत असताना आपण इनिशियल एखाद्या शब्दाचं इनिशियल लेटर लिहित असो, एखाद्या शब्दाचं इनिशियल लेटर लिहित असताना आपण तिथे एक शब्द एक लेटर झाल्यानंतर फुल स्टॉप देऊ शकतो. त्याला आपण डॉट सुद्धा म्हणतो. फॉर एक्झाम्पल MA, BA और CM. म्हणजे whenever we are writing any initial letter of any word, that time we should use full stop there also. एखाद्या शब्दाचा आपण इनिशियल लेटर लिहित असताना सुद्धा आपण फुल स्टॉपचा वापर करू शकतो. देन कॉमा. कॉमा we use for take a pause in between of 2 sentence or 2 word. Rather than this, how many times we can use comma? See, to separate each pair of words connected by. To separate each pair of words, like whenever we for example if I want to speak like we should be devout and humble, cheerful and screen. We should be devout and humble, cheerful and screen. म्हणजे आपल्याला वी शूड डिवोट, मला आपल्याला काय दिलं पाहिजे? हंबल नम्रपणा, चेअरफुल आनंदीपणा अँड स्क्रीन आपला नम्रपणा आणि आनंदीपणा हा आपल्याला दुसऱ्याला दिला पाहिजे. मग हे सांगत असताना फॉर सेइंग वर्ड हंबल, चेअरफुल, इन बिटवीन ऑफ दॅट आय स्टॉप लिटल बिट. या 2 शब्द बोलत असताना मी थोड्या सेकंदासाठी थांबले. मग त्यावेळी तिथे मी कॉमा यूज केला. फॉर एक्झाम्पल वन मोर एक्झाम्पल लाईक हाय अँड लो, हाय अँड लो, रिच अँड पुअर, wise and foolish, wise and foolish, must all die. Now while saying this sentence high and low, it is a one pair of opposite word. Yes, high and low ही एक पेअर झाली. त्यानंतर रिच अँड पुअर, वाईज अँड फुलिश, मस्ट ऑल डाय. नाव हिअर आय हॅव यूज 3 pairs like high and low, rich and poor,
wise and foolish. Now while writing or saying this 3 pairs, I had stopped 2 times little bit, like after high and low, rich and poor, wise and foolish. ओके, मग हे बोलत असताना मी हे 3 पेअर्स एकाच सेंटेन्समध्ये वापरल्या. मग त्या वापरत असताना मी थोड्या वेळासाठी थांबले. मग त्यावेळी तिथे मी कॉमा यूज केला. इट मीन्स दॅट वेन एव्हर वी आर लिस्टिंग समथिंग वी शुड यूज कॉमा देअर. आपण जर का एखाद्या शब्दांची यादी करत असू, एखादे शब्द एका वाक्यामध्ये खूप सारे शब्द आपल्याला घ्यायचे असतील पण ते शब्द वेगळे वेगळ्या अर्थाचे असतील तर ते शब्द लिस्टिंग करतो आपण, त्याला म्हणतो. तर ते शब्द लिस्टिंग करत असताना आपल्याला प्रत्येक शब्दानंतर कॉमा द्यावा लागतो. वेन एव्हर वी आर लिस्टिंग सो मेनी वर्ड्स इन वन सेंटेन्स अँड दॅट वर्ड्स मीनिंग्स आर डिफरंट बट वी हॅव टू लिस्टिंग इन वन सेंटेन्स, सो दॅट टाइम वी शुड यूज कॉमा देअर. ओके, म्हणजे आज आपण फुल स्टॉप आणि कॉमा हे दोन जे पंक्च्युएशन मार्क्स बघितले ते तुम्ही नॉर्मली तुमच्या रायटिंगमध्ये यूज करावेच लागतात. फुल स्टॉप वेनेवर वी एंड द सेंटेन्स वी शुड गिव्ह फुल स्टॉप, and whenever we are saying something and we have to take little bit pause in between of speaking, so that time we should use comma. आता फुल स्टॉप कधी यूज करू शकतो? जेव्हा तुम्ही एखादं वाक्य बोलत आहात आणि ते वाक्य बोलून कंप्लीट झालेलं आहे. वेनेवर वी आर स्पीकिंग समथिंग अँड वी हॅव डन द सेंटेन्स, वाक्य बोलून पूर्ण झालेलं असेल तेव्हा आपण फुल स्टॉप देऊ शकतो. अँड वेनेवर वी आर स्पीकिंग समथिंग अँड वी हॅव टू टेक अ लिटल बिट पॉज in between of 2 sentence or 2 words, so in between of that 2 words or 2 sentence we should use a comma. आणि जेव्हा आपल्याला 2 वाक्य बोलायचे असतील किंवा 2 शब्द बोलायचे असतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोड्या वेळासाठी पॉज घ्यायचा असेल त्यावेळी आपण कॉमा वापरू शकतो. अँड वेनेवर वी आर लिस्टिंग सम वर्ड दॅट टाइम ऑल्सो वी कॅन यूज कॉमा. आपण ज्यावेळेस एका सेंटेन्समध्ये खूप सारे वर्ड्सची लिस्ट बनवत असतो त्यावेळी त्या वर्ड्सच्या प्रत्येक वर्ड्सच्या नंतर आपल्याला कॉमा द्यावा लागतो. देन to mark off word used in addressing people. So comma, one more time we can use comma, like for addressing people. And in the question tag sentence also we use comma. Question tag, add a question tag चा जे सेंटेन्स असतं त्या सेंटेन्स मध्ये सुद्धा आपल्याला कॉमा यूज करावा लागतो. when we done the one sentence then afterwards comma and then question word and then question mark. अशा प्रकारे म्हणजे कॉमा हा जो काही पंक्च्युएशन मार्क आहे तो आपल्याला नॉर्मली थोडक्यात काय तर कॉमा हे पंक्च्युएशन मार्क whenever we are speaking or saying something and we have to take a little bit pause in between that, so we can use the comma. थोडक्यात काय तर कॉमा आपण कधी यूज करू शकतो? जेव्हा आपल्याला वाक्य किंवा शब्द बोलायचे आहेत आणि ते बोलत असताना मधून आपल्याला थोड्या वेळासाठी थोड्या सेकंदासाठी पॉज घ्यायचा आहे तर त्यावेळी तिथं कॉमा यूज करू शकतो. आता वाईल रीडिंग, आता तुम्ही ज्यावेळेस रीडिंग करत असता हे झालं रायटिंग स्किल, कुठे कधी यूज करायचं ते. आता वेन ॲट द टाइम ऑफ रीडिंग वेनेवर देअर इज अ फुल स्टॉप यू शुड टेक अ पॉज देअर. म्हणजे आता तुम्ही हे झालं रायटिंग स्किलचं. आता ज्यावेळेस तुम्ही रीडिंग करत असाल दॅट रीडिंग स्किल ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. आता तुमची रीडिंग स्किलसुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग रीडिंग स्किल करत असताना तुम्ही ज्यावेळेस तुमच्या टेक्स्टबुकमधील काही पॅसेज वाचत असाल तो पॅसेज वाचत असताना जर इफ देअर इज अ फुल स्टॉप देन यू नीड टू बी पॉज देअर. जर का तिथे फुल स्टॉप असेल तर तिथे तुम्हाला थोड्या सेकंदासाठी थांबलंच पाहिजे. नाहीतर तुम्ही फुल स्टॉप बघत नाही, कॉमा बघत नाही, कंटिन्यू नुसते शब्द जे दिसत आहेत ते रीड करत जाता. दॅट इज नॉट अ प्रॉपर रीडिंग स्किल. त्याला प्रॉपर रीडिंग स्किल बोलत नाहीत. सो वेनेवर देअर इज अ फुल स्टॉप यू शुड बी स्टॉप देअर अँड देन वेनेवर देअर इज अ कॉमा यू शुड टेक अ लिटल बिट पॉज देअर अँड यू शुड कंटिन्यू द सेंटेन्स.
So it means that whenever there is a full stop or comma at the time of writing skill also and at the time of reading skill also, you must be know how and what you should use a proper punctuation mark. आता तुम्हाला फुल स्टॉप असल्यानंतर कुठे कसं थांबलं पाहिजे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. अँड वेन देर इज अ कॉमा देन हाऊ शुड यूज कॉमा दॅट ऑल्सो यू हॅव अंडरस्टूड. नाव question mark, exclamation mark and inverted comma we will see in the next video. So till that time, make more sentences of full stop, make more sentences of using full stop and using comma. Thank you.